नमस्कार. मी प्राध्यापक राजू सानप, द्वितीय वर्ष कला या शाखेतील पहिल्या प्रकरणातील दुसरा भाग जो आहे की राज्यशास्त्राचा अर्थ आपण बघत होतो. आणि त्यामध्ये साधारणतः आपण पहिल्या प्रकरणामध्ये राज्यशास्त्राचा अभ्यास जो आहे तो कशा पद्धतीनं केला आणि त्या संदर्भात पाहत असताना आपण अरिस्टॉटलचा पॉलिटिक्स या ग्रंथामध्ये राज्यकारभाराचं शास्त्र किंवा राजकारण आणि राज्यशास्त्र हा एकच शब्द त्या काळामध्ये वापरला. अलीकडच्या काळामध्ये पॉलिटिक्स हा राज्यशास्त्राला सेपरेट शब्दाची वापर होताना दिसतो. त्याचबरोबरीनं शास्त्रांचे शास्त्र अशा पद्धतीनं त्याचा अभ्यास आपण बघितला. नगरराज्यात ग्रीक नगरराज्यांमध्ये राज्य आणि समाज यामध्ये भेद केलेला नव्हता, तर ते एकच पातळीवरती त्याचा अभ्यास केला होता. आणि म्हणून मग राज्यशास्त्राची व्याप्ती स्पष्ट करत असताना राज्यशास्त्रामध्ये एकूणच विविध शास्त्रांचा अभ्यास केला जातो. अशा पद्धतीचा अभ्यास जो आहे तो आपण या मध्ये बघितला होता. आता त्याच्यानंतर जे काही तिसरी स्लाइड, चौथी स्लाइड जी होती की राज्यशास्त्राच्या अभ्यासाच्या जे आहे की ज्यामध्ये खऱ्या अर्थानं ज्या मर्यादा आहे त्या मर्यादा व्यक्त करण्यात आल्या, की ज्यामध्ये खऱ्या अर्थानं ग्रीक अथेन्स नगर राज्याचा जो काही ऱ्हास आहे तो ऱ्हास झाला. आणि त्यानंतर रोमन साम्राज्य आहे त्या रोमन साम्राज्याचा उदय होऊन राजकीय दृष्टिकोनातून सार्वजनिक आणि खाजगी बाब अशा पद्धतीनं जो काही फरक आहे तो फरक केला. आणि त्या दृष्टिकोनातून गेटेलची जी काही अभ्यासाच्या दृष्टिकोनातून जो त्यांनी विचार मांडलेला होता तो विचार मांडला, की ज्यामध्ये खऱ्या अर्थानं भूतकाळ, वर्तमान आणि काळ, भविष्यकाळ या दृष्टिकोनातून राज्यसंस्थांचा अभ्यास किंवा राजकीय सिद्धांत आणि राजकीय कार्य आणि सामाजिक कार्य या दृष्टिकोनातून राज्यशास्त्राचा जो काही एकूणच जी काही प्रक्रिया आहे त्या प्रक्रियांचा जो अभ्यास केला जातो त्यामध्ये राज्यशास्त्र असं आपण सर्वसाधारणपणे म्हणू शकतो. आता त्याच्यानंतरचा जो काही महत्त्वाचा टप्पा जो आहे की ज्यामध्ये खऱ्या अर्थानं आपल्याला राज्यशास्त्राचा अभ्यासाच्या ज्या घडामोडी त्या घडामोडींचा या ठिकाणी एक अभ्यास करणं महत्त्वाचं वाटतं, की ज्यामध्ये प्रक्रिया या दृष्टीने राजकारणाचा जो काही अभ्यास आहे तो अभ्यास या ठिकाणी केला गेलेला आहे. आता याच्यामध्ये आपण आधीच्या कालावधीमध्ये एखादं राजकीय सिद्धांत असेल, मूल्यांच्या संदर्भात मांडलेला विचार असेल किंवा पॉलिटिका असलेला प्लेटो अरिस्टॉटलचा विचार असेल, किंवा रोमन साम्राज्यामध्ये धर्मसंस्थेच्या संदर्भामध्ये किंवा एकूणच राजकीय संस्था आणि सामाजिक संस्था जो फरक आहे तो फरक या ठिकाणी आपण अभ्यासला. आणि त्यामध्ये आपण राज्यशास्त्र जे आहे त्या दृष्टिकोनातून एक सेपरेट शाखा जो आहे तर त्या विविध संविधानिक, असंविधानिक, संकुचित, औपचारिक, अनौपचारिक पद्धतीनं ज्या संकल्पना आहेत त्या त्यावेळेस ताज्य ठरवल्या गेल्या. पुढला हा जो टप्पा आहे की प्रक्रिया या दृष्टिकोनातून राजकारणाचा जो अभ्यास आहे तो अभ्यास केला गेला. म्हणजे राजकीय दृष्टिकोनातून जर विचार केला किंवा एकूणच राज्यशास्त्राच्या दृष्टिकोनातून जर विचार केला का ज्या अनेक राजकीय ज्या घडामोडी ज्या औपचारिक राज्य यंत्रणेच्या चौकटीच्या बाहेर असलेली व वरकरणी गैर राजकीय वाटणाऱ्या संस्थांमध्ये घडत असतात. आता राजकीय ज्या घडामोडी आहे त्या फक्त राजकीय यंत्रणेच्या मध्येच घडतात असं नाही, पण राजकीय यंत्रणेच्या सुद्धा बाहेर गैर राजकीय संस्था ज्या आहेत त्या संस्थांमध्ये घडत असतात. मग आता याचा राजकीय दृष्टिकोनातून अभ्यास करावा की नाही, तर त्या दृष्टिकोनातून जर विचार केला तर तो महत्वाचा आहे. कारण काय की ह्या संस्थांचा किंवा ह्या संघटनांचा जो आधार आहे किंवा जो अभ्यास आहे तो अभ्यास या ठिकाणी करणं अत्यंत महत्वाचं आहे. कारण या ज्या संघटना असतील, विविध संस्था असतील, त्याच्या
निर्मितीचा किंवा त्यामाग असलेला संघर्ष असेल किंवा एकूणच जी काही घटना असेल त्या घटनेचा जर बारकाव्यानं जर विचार केला तर त्या मागचं जे काही कारण आहे ते राजकीयच असल्याचं दिसून येतं. आणि म्हणून मग या ठिकाणी आपण ज्या राजकीय व्यवस्थेच्या बाहेर असलेल्या ज्या संघटना आहेत त्या संघटनांचा जर अभ्यास करायचा आहे, मग त्यातला सामान्यपणे आपण कार्ल मार्क्सच्या भाषेतला जर विचार केला किंवा कार्ल मार्क्सच्या दृष्टिकोनातून किंवा एकूणच जर विचार केला सारासार, तर त्यामध्ये असं दिसतं की कामगार संघटना विरुद्ध जे व्यवस्थापन असेल हा जो संघर्ष आहे, तर याच्या पाळंमुळं जी आहे ती पाळंमुळं त्याला कुठेतरी राजकीय दृष्टिकोन असलेला आपल्याला दिसून येतो. किंवा शहरी किंवा ग्रामीण भागामध्ये ज्या काही दंगली संघर्ष जो निर्माण होतो त्या संघर्षाचं त्या दंगलीची सुद्धा पाळंमुळं जे आहेत त्याचं राजकीय स्वरूप असतं. कारण आपण वरवर बघतो कुठेतरी जातीय स्वरूपाच्या दंगली झाल्या, सामाजिक स्वरूपामध्ये दंगली झाल्या किंवा अनेक प्रकारे आपण असं कुठेतरी वाचतो की नाही बाबा की एखाद्या पुतळ्याची विडंबना झाली आणि त्या संदर्भामध्ये समाजामध्ये तीड निर्माण झाली आणि संघर्ष झाला किंवा दंगल झाली. तर याच्या घडवण्यामागची जी भूमिका आहे, घडविता जो असेल त्या मागचं जे कारण असेल तर ते केवळ आणि केवळ राजकीय दृष्टिकोनातूनच हे सगळं घडलेलं असतं. आणि मग तो जो दृष्टिकोन असतो त्या घटना असेल त्या घटनांचा दृष्टिकोनाचा जो अभ्यास आहे त्याला राजकीय स्वरूप जे आहे ते स्वरूप प्राप्त झालेलं असतं. आणि म्हणून मग कार्ल मार्क्सचा जो ग्रंथ आहे दास कॅपिटल या ग्रंथाचं जरी लेखन आपण बघितलं तर वरकरणी असं जरी वाटत असलं की ते त्याच्यामध्ये कोणत्याही स्वरूपाचा राजकीय स्वरूप दिसून येत नाही, पण बारकाव्यानं जर विचार केला तर कामगार आणि भांडवलदारामधला जो संघर्ष असेल तर त्या संघर्षाचं कारण केवळ आणि केवळ राज्यसंस्थेची जी भूमिका आहे ती महत्वाची असते. आणि तिथं कार्ल मार्क्सच्या भाषेत जर सांगायचं झालं तर राज्य हे भांडवलदाराच्या हिताचे निर्णय घेत आहे. आणि म्हणून ती जी राजकीय संस्था आहे तिची उपयुक्तता जी आहे ती उपयुक्तता अबाह्य किंवा कालबाह्य किंवा तिची उपयुक्तता जर बघितली तर असं दिसून येतं का राजकीय व्यवस्थेमधला हस्तक्षेप हा दिसत नाही, पण राजकीय आहे असं म्हणणं इथं महत्वाचं दिसून येतं. आणि म्हणून राजकीय संदर्भामधला हा एक ज्या अनौपचारिक संघटना संस्था ज्या आहे की ज्याला कोणत्याही प्रकारचा संविधानिक दर्जा नाही, पॉलिटिकल बेस नाही किंवा जे काही कायदे असेल ते नाही, परंतु एकूणच एखादी संस्था संघटना ज्या पद्धतीनं ज्या वातावरणामध्ये कार्य करत असते त्या वातावरणाचा जो काही परिणाम आहे तो परिणाम ह्या संस्थेवरती होताना दिसून येत असतो. मग ह्या संपूर्ण प्रक्रियेमध्ये ज्या वेळेला वातावरणाच्या बाहेरच्या ज्या प्रक्रिया असेल किंवा संघटना असेल त्यांचा ज्या वेळेला इथं अभ्यास दिसतो, म्हणजे राजकीय दृष्टिकोनातून जर विचार केला तर ज्या राजकारण जे आहे ती एक प्रक्रिया म्हणून त्याचा जो अभ्यास आहे तो अभ्यास अलीकडच्या कालखंडामध्ये झालेला दिसून येतो. मग त्या दृष्टिकोनातून जर विचार केला तर समाज जीवनाच्या कोणकोणत्या अंगामध्ये या राज्यशास्त्रीय अध्ययनाचा अंतर्भाव झालेला आहे तो या ठिकाणी पाहणं महत्वाचं आहे. आता झालं काय की द्वितीय महायुद्धाच्या वेळेला संपलं आणि हा द्वितीय महायुद्ध संपल्यानंतर वसाहतवाद जो होता त्या वसाहतवादात समाप्ती झाली. म्हणजे थोडक्यात वसाहतवाद की ज्यामध्ये युरोपियन राष्ट्र जे होते त्या युरोपियन राष्ट्रांतल्या किंवा त्यांच्या ज्या वसाहती ज्या होत्या ज्या युरोप किंवा आशिया आफ्रिका या खंडातील देशां जे होते त्यांच्यावरती यांचं वर्चस्व होतं ते पारतंत्र्यात होते थोडक्यात.
तर त्याच्यानं ते सगळे नव्यानं ज्यावेळेस हे सगळे देश स्वतंत्र झालेले होते आणि त्या दृष्टिकोनातून त्यांचे प्रश्न वेगळे होते आणि म्हणून राज्यशास्त्राची जी अभ्यास मंडळी जी होती त्या अभ्यास मंडळींनी पारंपरिक पद्धतीनं ग्रीक नगर राज्यातल्या संकल्पना म्हणा किंवा तिथपर्यंत हा अभ्यास करणं आजच्या दृष्टिकोनातून महत्वाचं नव्हतं, तर त्याही पेक्षा बाहेर जाऊन राज्यशास्त्राचा अभ्यास करणं हे अत्यंत महत्वाचं होतं आणि त्या दृष्टिकोनातून जर विचार केला तर राजकीय दृष्टिकोनामध्ये राज्यशास्त्र या विषयाची जी व्याप्ती आहे ती व्याप्ती काय होणार होती का वाढलेली होती. म्हणजे राज्याचा अभ्यास जो होता तो अभ्यास एका विशिष्ट क्षेत्रापुरताच करणं महत्वाचं नव्हतं, तर किंवा त्याला आपण राष्ट्र राज्य संकल्पना जी होती ती मर्यादित झालेली होती. म्हणजे कारण ठीक आहे एखाद्या व्यक्तीमध्ये राष्ट्रवाद असतो, स्वतःच्या राष्ट्राबद्दल असलेला अभिमान हा बाळगणं हे तितकंच महत्वाचं आहे. परंतु आज जागतिक पातळीवरती जर विचार केला तर सुपर स्टेट जागतिक राज्याची जी संकल्पना आहे ती आलेली आहे आणि मग राष्ट्राच्या निष्ठा असतील किंवा सीमा अंतर्गत असलेली परिस्थिती असेल या संदर्भामध्ये जो काही राजकीय विचार केला जातो तो विचार आज कालबाह्य ठरलेला आहे. कारण राज्यशास्त्राच्या ज्या संकल्पना आहे त्या ह्या राज्यशास्त्राच्या अभ्यासाला नवीन क्षेत्रामध्ये अध्यापन आणि संशोधन करणं हे राज्यशास्त्राच्या दृष्टिकोनातून महत्वाचं आहे आणि म्हणून राष्ट्र किंवा राज्यावरती ज्या घटकांचा परिणाम होतो त्याचा जो अभ्यास आहे तो अभ्यास या ठिकाणी करणं अत्यंत महत्वाचं वाटतं. आता त्या दृष्टिकोनातून झालेला विचार असेल, जागतिक राज्याची कल्पना असेल, त्या दृष्टिकोनातून केलेला अभ्यास असेल, तर हा एक नव्यानं जो अभ्यास विषय जो होता तो अभ्यास विषयाला खऱ्या अर्थानं राज्यशास्त्रामध्ये सुरुवात झालेली दिसून येते. आता त्याच्यानंतर राज्यशास्त्राच्या दृष्टिकोनातून एक महत्वाचा जो विषय होता किंवा जो बदल झाला की ज्यामध्ये खऱ्या अर्थानं संघर्ष निवारण आणि निर्णय निर्मिती डिसिजन मेकिंग ह्या दृष्टिकोनातून सुद्धा राज्यशास्त्राच्या अभ्यासामध्ये नेमका संघर्ष का होतो किंवा डिसिजन मेकिंग निर्णय जी भूमिका आहे एखादं राष्ट्र कशा परिस्थितीमध्ये निर्णय घेतो त्याच्यावर असलेल्या सभोवतालच्या वातावरणाचा परिस्थितीचा असलेला परिणाम असेल या संपूर्ण घटकांमध्ये राजकारणामध्ये असलेले संघर्ष हेवे दावे ह्या संपूर्ण घटकांचा जो काही अभ्यास आहे तो अभ्यास या ठिकाणी केला जातो. आणि म्हणून काही राज्यशास्त्रज्ञांनी समाजातले जे काही मतभेद आहे त्यांचं निराकरण करण्याची ही जी काही प्रक्रिया आहे ती प्रक्रियेच्या दृष्टिकोनातून हा जो सिद्धांत आहे किंवा हा जो अभ्यास आहे तो अभ्यास महत्वाचा वाटतो. आणि म्हणून मग राज्यशास्त्राला एक मध्यवर्ती संकल्पना मानून JD मिलर हा जो विचारवंत आहे ह्या विचारवंतांनी दी नेचर ऑफ पॉलिटिक्स हा जो ग्रंथ आहे त्या ग्रंथाचा उल्लेख या ठिकाणी आपल्याला करता येऊ शकतो. आणि ह्या ग्रंथामध्ये त्यांनी ज्या पद्धतीचा विचार मांडलेला आहे तो विचार महत्वाचा आहे. कारण कोणतीही जी राजकीय कृती प्रवणता जी आहे किंवा जी त्याला आपण ऍक्टिव्हिटी जी आहे क्रियाशीलता जी आहे तर ते त्याचं जे मूळ आहे हे मतभेदामध्ये असतं. म्हणजे कोणतीही राजकीय जी ऍक्टिव्हिटी होते जी प्रक्रिया जी घडत असते त्याचं जे मूळ असतं ते कुठेतरी मतभेदात म्हणजे भारत आणि चीन मध्ये युद्ध का झालं तर त्यांच्यामध्ये मतभेद होते म्हणून झालं. भारत पाकिस्तान मध्ये आज सीमा प्रश्न असेल दहशतवादाचा प्रश्न असेल तर का होतो तर काश्मीरचा प्रश्न सीमा प्रश्न हा त्यांच्यामध्ये असलेला मतभेद आहे. आणि म्हणून मग
राज्यशास्त्राच्या दृष्टिकोनातून जे.डी. मिलरचं जे काही मत आहे, त्यांचं जे मत आहे का कोणताही राजकीय कृती प्रवणतेचं जे मूळ आहे ते मतभेदामध्ये असतं. आणि मग तिचा जो संबंध आहे तो शासनाकरवी तो मतभेद मिटवण्यासाठी किंवा बदल स्वीकारून व नाकारून केलेल्या प्रयत्नाशी असतो. म्हणजे राजकारणामध्ये मैत्तक्य कधीच नसतं असा याचा अर्थ नाही. तो उलट मतभेदांचं निराकरण करून काही काळासाठी का होईना एक प्रकारचे मैत्तक्य निर्माण करणं हे राजकीय कृती प्रवणतेचं मुख्य उद्दिष्ट आहे. म्हणजे राजकारणामधला जो संघर्ष आहे किंवा जो काही बदल असेल त्या बदलाच्या संदर्भामध्ये जे काही संघर्ष होत आहे त्या संघर्षामधलं जे काही एकपणा मतभेद निर्माण होत आहे, पण ते मतभेद निर्माण करण्यामागं राजकीय जी काही कृती प्रवणता आहे किंवा जे काही भूमिका आहे ती भूमिका महत्वाची. आणि म्हणून मग विविध संघर्ष जो काय होतो नेमकी कृती प्रवणता जी आहे तर ती का होते तर त्यामध्ये समाजामधल्या असलेला जो मतभेद आहे तो मतभेद महत्वाचा आहे. कारण विविध समाजामधला जो संघर्ष आहे जो मतभेद आहे तो मतभेद या ठिकाणी महत्वाचा वाटतो. आणि त्याच्यामधून समाजामधल्या असलेली एकूणच जी परिस्थिती आहे त्या परिस्थितीमध्ये असलेला त्याचा सत्ता असेल त्याची भूमिका असेल किंवा एकूणच जो काही मूलभूत मतभेद जे आहे त्या मतभेदाच्या संदर्भामध्ये जो काही अभ्यास आहे तो अभ्यास करणं हा राज्यशास्त्राच्या अभ्यासाचा गाभ आहे. नेमके संघर्ष का होतो त्याची कारण मीमांसा करणं ह्या सगळ्यांचा अभ्यास जो आहे तो अभ्यास राज्यशास्त्रामध्ये केला जातो. म्हणजे अगदी सूक्ष्म पद्धतीनं समाजामधल्या ज्या त्रुटी असतील त्या त्रुटींचं विश्लेषण करणं किंवा समाजामधला जो वार्तालाप असेल क्रियाकलाप असेल किंवा एकूणच समाजामधलं असलेलं मैत्तक्य असेल या सगळ्यांची शोध घेणं आणि वस्तुस्थितीला अनुसरून जी काही भूमिका आहे ती भूमिका मांडणं हे या ठिकाणी महत्त्वाचं होतं. आणि म्हणून राज्यशास्त्रामध्ये हा एक घटक महत्त्वाचा आहे. आणि म्हणून संघर्ष निवारण आणि निर्णय निर्मिती हे सुद्धा राज्यशास्त्राच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचं वाटतं. त्याच्यानंतर पुढचा घटक जो तो राजकारण नव्हे तर सत्ताकारण. जे राजकारणाचाच अभ्यास करायचा नाही तर सत्ताकारण हे एक महत्त्वाचं आहे. राज्यशास्त्रातला जो गट आहे किंवा एकूणच राज्यशास्त्रामध्ये अभ्यास करणारी जी मंडळी आहे त्या मंडळींचा जर विचार केला तर असं दिसतं की राज्यशास्त्रज्ञांचा एक असा गट आहे की जो गट सतत राजकारणाचा विचार केवळ सत्ता प्राधिकार व प्रभाव या अंगानं करत असतो. म्हणजे त्याला त्यांनी अनुभववादी दृष्टिकोनाच्या अंगानं जो अभ्यास आहे तो अभ्यास या ठिकाणी त्यांनी केलेला आहे. आणि मग राज्यशास्त्रामधला हा जो गट आहे की ह्या गटाला त्यांनी इम्पॅरिस्टिक ॲप्रोच जो होता त्या ॲप्रोचच्या दृष्टिकोनातून त्यांनी बघितलं की अनुभववादी म्हणजे राजकारणाचा अभ्यास म्हणजे प्रभाव आणि प्रभावी यांचा अभ्यास होय. म्हणजे राजकारणामधला ज्या प्रक्रिया आहे ज्या घटकांचा अभ्यास या ठिकाणी केला जातो की ज्या प्रक्रिया एखाद्या घटकाला प्रभावित का करतात या घटकांचा अभ्यास केला जातो. सत्तेला साकार करणं व तिचा वाटेकरी होणं या प्रक्रियेचा अनुभव सिद्ध अभ्यास करणे हा राज्यशास्त्र मध्ये केला जातो. जे राज्यशास्त्र म्हणजे काय ही व्याख्या जी आहे ती व्याख्या स्पष्ट करत असताना
त्यांनी सांगितलं का सत्तेला साकार करणं व तिचा वाटेकरी होणे या प्रक्रियेचा अनुभव सिद्ध अभ्यास म्हणजे राज्यशास्त्र होय. जे आपण हेराल्ड लॉसवेल ची जी व्याख्या आहे की अनपेक्षित बदल घडून आणण्याची किमान क्षमता म्हणजे सत्ता. सत्ता ही व्यक्तीमध्ये बदल घडून आणण्याचं काम करते किंवा तिला साकार करणं किंवा तिच्यात वाटेकरी होणं. हा जी प्रक्रिया, ह्या संपूर्ण प्रक्रियेचा जो अभ्यास आहे तो अभ्यास या ठिकाणी केला जातो. म्हणजे एखादी कृती व्यक्ती कशा पद्धतीनं करतोय, जी कृती सत्ता परिप्रेक्ष्यातून पॉवर पर्स्पेक्टिव्ह कोण केलेली ती राजकीय कृती म्हणजे राज्यशास्त्र. किंवा त्यांनी अनेक पद्धतीनं राज्यशास्त्राच्या ज्या व्याख्या आहेत त्या व्याख्या मांडण्याचा प्रयत्न केला का जी कृती सत्ता परिप्रेक्ष्यातून केली गेली, जी कृती सत्ता परिप्रेक्ष्यातून केली गेली असेल त्या कृतीला राजकीय कृती असं म्हटलं जातं. आणि म्हणून हेराल्ड लॉसवेल असेल किंवा त्यांच्या ज्या भूमिका आहेत त्या भूमिका त्यांनी मांडलेल्या आहेत की वरचढपणा आणि दुय्यमपणा, वर्चस्व आणि शरणागती, शासक आणि शासित यांच्यातील संबंधाचा मूलभूत सत्तारूपी स्वरूपामध्ये जो अभ्यास केला जातो त्या संपूर्ण घटकांचा राजकारणात अभ्यास केला जातो. म्हणजे राजकारणाचा अभ्यास करणं, एखाद्या घटकानं सत्ता का प्राप्त केली, सत्तेसाठी अपेक्षित असलेले घटक असेल, या संपूर्ण प्रक्रियांचा अभ्यास करणं म्हणजे खऱ्या अर्थानं राज्यशास्त्राचा अभ्यास करणं या ठिकाणी म्हणता येऊ शकतं. रॉबर्ट ढॉल आणि डेव्हिड ईस्टन यांनी राज्यशास्त्राचा अभ्यास प्रक्रियेमध्ये राजकारण नव्हे तर सत्ताकारण या दृष्टिकोनातून अभ्यास करत असताना त्यांनी जी भूमिका मांडली, अधिकारयुक्त धोरण निर्मिती व त्या धोरणाची अंमलबजावणी, याच अंगाने त्यांनी राजकारणाचा विचार केला. अधिकारयुक्त मूल्य नियुक्ती असेल किंवा अधिकार धोरण निर्मिती, म्हणजे अधिकार धोरण निर्मिती, मला कधी निर्णय बदलण्याचा अधिकार आहे की ज्या वेळेला मला तुम्ही अधिकार दिलेला, धोरण निश्चितीचा अधिकार दिला. मग कोणी दिला? तो लोकांनी दिला. मग त्या अधिकाराच्या आधारावरती मग मी काय करतो, विविध धोरणांची अंमलबजावणी ज्या पद्धतीने करत असतो. मग ह्या संपूर्ण प्रक्रियेमध्ये केलेल्या धोरण असेल किंवा धोरणांच्या अंमलबजावणीचा जो काही अभ्यास असेल तो अभ्यास या ठिकाणी केला जातो. आणि म्हणून राज्यसंस्था ही सर्वश्रेष्ठ व अंतिम सत्तेची धारक असल्यामुळं तिच्या जे निर्णय त्या निर्णयांना बंधनकारकता असते. ही गोष्ट जी आहे ती गोष्ट निर्विवादपणे आपण या सांगू शकतो. म्हणजे एकतर सत्तेसाठी संघर्ष केवळ राजकीय क्षेत्रात असतो असं नाही, तर तो संघर्ष हा कुटुंबामध्ये, विद्यापीठामध्ये किंवा इतरही ठिकाणी सत्ता ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी झालेला किंवा त्या दृष्टिकोनातून होताना आपल्याला दिसून येत असतो. आणि म्हणून एखादी प्रक्रिया, एखादी व्यवस्था ज्या वेळेला काम करत असते त्यावेळेला तिच्यातली असलेली व्यापकता, सर्वसाधारणपणा, या संपूर्ण घटकाचा जो काही परिणाम आहे तो परिणामांचा जो अभ्यास आहे तो अभ्यास राजकीय व्यवस्थेत केला जात असतो. आणि म्हणून राज्यशास्त्राच्या दृष्टिकोनातून जे काही 2-3 मुद्द्यांची आपण या ठिकाणी चर्चा केली ते महत्त्वाचे होते की ज्यामध्ये खऱ्या अर्थानं राजकारण नव्हे तर सत्ताकारण किंवा संघर्ष निवारण आणि निर्णय निर्मिती आणि प्रक्रिया या दृष्टीने राजकारणाचा केलेला अभ्यास. तर ह्या 3 घटकांमध्ये आपण राज्यशास्त्राचा अभ्यास केलाय. आता त्याच्यामधले राहिलेले 2 जे घटक आहे अत्यंत महत्त्वाचे, त्या दोन्ही घटकांचा अभ्यास आपण पुढचं जे लेक्चर असेल त्या पुढच्या लेक्चरमध्ये करणार आहोत.